हे महाविकास आघाडीचे जे पोलिंग एजंट आहेत यांनी एका अपक्ष उमेदवाराचे फॉर्म भरलेत आणि त्या फॉर्मवरती असणाऱ्या सह्या ह्या बोगस सह्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी बोगस मतदान प्रतिनिधी म्हणून आतमध्ये त्या ठिकाणी शिरकाव केलेला दिसून आला। सध्या साखराळे गावामध्ये बूथ नंबर 63 मध्ये संतोष राजेंद्र पाटील व संतोष विष्णू पाटील बोगस असल्याची तक्रार होत आहे, ती पूर्णतः चुकीची आहे। नाही, आत्ता नुकताच आमच्याकडे एक त्या अपक्ष उमेदवारांचा व्हिडिओ आला आहे की या साखराळे गावामध्ये जे बसलेले पोलिंग एजंट आहेत ते माझेच आहेत। ते सर्व प्रतिनिधी माझ्या सहीने फॉर्म भरून मी नेमलेले आहेत, तरी सदरचे आरोप पूर्णपणे निराधार चुकीचे आहेत। एक जण हा रायमबापू सहकारी साखर कारखान्यामध्ये परमनंट नोकरीला आहे आणि दुसरा हा त्या कारखान्यामधला एक कॉन्ट्रॅक्टर आहे। त्या ठिकाणी सत्यजित पाटील सुरुडकर यांना बळीचा बकरा केला आहे का अशी या ठिकाणी आम्हाला शंका आहे। कारण एक तर यांनी असं जाहीर करावं की आम्ही केलेला प्रकार आहे तो चुकीचा आहे किंवा आमचे जे 6 बूथवरती बसलेले सगळे पोलिंग एजंट आहेत हे अपक्ष उमेदवार साळुंकेचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट साखराळे यांनी सत्यजित सुरुडकर यांचा प्रचार न करता या ठिकाणी अपक्ष उमेदवार साळुंके यांचा प्रचार केलेला आहे असं या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं। नमस्कार, AV9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी मी वाळवा तालुक्यातील साखराळे गावामध्ये आहे। याचं कारण असं की आज दिवसभर या ठिकाणी लोकसभेसाठी मतदान सुरू आहे आणि या मतदानाच्या धामधुमीमध्ये साखराळे गावामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये या ठिकाणी धरपकड झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण सोशल मीडियावरती साखराळे गावचा व्हिडिओ या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतोय आणि सत्यजित आबा सुरोडकर यांचे कार्यकर्ते आणि धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये या ठिकाणी सकाळी बाचाबाची झाली होती। ती नेमकी बाचाबाची कशा संदर्भात झाली होती हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, नेमकं प्रकरण काय होतं सकाळ? सर, सकाळपासून साखराळे गावामध्ये लोकसभेसाठी जे मतदान आहे ते सुरळीतपणे सुरू होतं। आमचे जे सर्व 6 बूथवरचे आमचे जे पोलिंग एजंट होते त्यांच्या असं निदर्शनास आलं की महाविकास आघाडीचे जे पोलिंग एजंट आहेत ते जवळपास 4-4, 5-5 पोलिंग एजंट त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते मतदारांच्यावरती प्रेशर आणून मतदान करण्याचा प्रयत्न करत आहेत। 2 जण आत बसत आहेत, 2 जण बाहेर येत आहेत आणि मतदारांना कानामध्ये चिन्ह सांगणे, हाताला धरून येऊन मतदान करणे हा प्रकार होत आहे। हे निदर्शनास आलं। आमच्या कार्यकर्त्याने आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या प्रकरणाची चौकशी केली। त्यावेळी असं लक्षात आलं की हे महाविकास आघाडीचे जे पोलिंग एजंट आहेत यांनी एका अपक्ष उमेदवाराचे फॉर्म भरलेत आणि त्या फॉर्मवरती असणाऱ्या सह्या ह्या बोगस सह्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी बोगस मतदान प्रतिनिधी म्हणून आतमध्ये त्या ठिकाणी शिरकाव केलेला दिसून आला। म्हणून त्या पद्धतीनं आम्ही रितसर तक्रार या ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांच्याकडे करायला गेला असताना आमचा जो तक्रार अर्ज आहे तो मतदान अधिकाऱ्यांनी घेण्यास नकार दिला आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं होतं। यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि आम्हाला मतदान अधिकाऱ्यांना जाब विचारण्याच्या ऐवजी आम्हाला जाब विचारावं लागले आणि त्याच्यातून थोडासा हा धराधरीचा प्रकार झालेला होता। तुम्ही म्हणताय आता की त्या सह्या बोगस आहेत, नेमक्या सह्या खरंच बोगस आहेत की त्या उमेदवाराच्याच आहेत? नाही, आत्ता नुकताच आमच्याकडे एक त्या अपक्ष उमेदवारांचा व्हिडिओ आला आहे की या साखराळे गावामध्ये जे बसलेले पोलिंग एजंट आहेत ते माझेच आहेत। नमस्कार, मी रामचंद्र गोविंदराव साळुंके, अपक्ष उमेदवार, हातकलंगडे लोकसभा मतदारसंघ। माझे चिन्ह कपाट आहे। मी वाळवा तालुक्यात संपूर्ण गावात माझे बूथ प्रतिनिधी स्वतःच्या सहीने नेमलेली आहेत। सध्या साखराळे गावामध्ये बूथ नंबर 63 मध्ये संतोष राजेंद्र पाटील व संतोष विष्णू पाटील बोगस असल्याची तक्रार होत आहे, ती पूर्णतः चुकीची आहे व दिशाभूल करणारी आहे। ते सर्व प्रतिनिधी माझ्या सहीने फॉर्म भरून मी नेमलेले आहेत, तरी सदरचे आरोप पूर्णपणे निराधार चुकीचे आहेत। नमस्कार। मात्र यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की जे त्यांनी नावं घेतलेले जे माझे पोलिंग एजंट बसलेत म्हणून त्यातला एक जण हा रायमबापू सहकारी साखर कारखान्यामध्ये परमनंट नोकरीला आहे आणि दुसरा हा त्या कारखान्यामधला एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांचे या ठिकाणी जर आपण बघितलं
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची गमछे त्यांच्या गळ्यामध्ये दिसत आहेत, या फोटोमध्ये तुम्हाला दिसतील. जयंत पाटील साहेब यांच्याबरोबर त्यांचे या ठिकाणी फोटो आहेत. मग या ठिकाणी आम्हाला असं वाटायला लागलं आता की खरोखरच या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने साखराळे गावामध्ये मशाल या चिन्हाच्या ऐवजी ते अपक्ष उमेदवार साळुंखे आहेत त्यांचा प्रचार केलेला दिसतो आणि या ठिकाणी सत्यजित पाटील सुरूडकर यांना बळीचा बकरा केला आहे का अशी या ठिकाणी आम्हाला शंका आहे. कारण एकतर यांनी असं जाहीर करावं की आम्ही केलेला प्रकार आहे तो चुकीचा आहे, किंवा आमचे जे 6 बूथवरती बसलेले सगळे पोलिंग एजंट आहेत हे अपक्ष उमेदवार साळुंखेचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट साखराळे यांनी सत्यजित सुरूडकर यांचा प्रचार न करता या ठिकाणी अपक्ष उमेदवार साळुंखे यांचा प्रचार केलेला आहे असं या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं. सकाळी जो प्रकार घडला त्याची रीतसर तक्रार आपण केली का? आम्ही रीतसर तक्रार करण्यासाठी गेलो होतो, मात्र ती तक्रार त्या ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांनी घेतली नाही आणि मग या परिस्थितीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की ती तक्रार आपण वरिष्ठांच्याकडे केली पाहिजे. सकाळी या ठिकाणी पाहायला मिळालं की आपले कार्यकर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते आपापसामध्ये त्या ठिकाणी धरपकड झाली, एकमेकांच्या अंगावरती गेला. ही नेमकी वेळ का आली? ही वेळ येण्याचं कारण असं आहे की आम्ही नियमाप्रमाणे एक अर्ज बनवला आणि तो अर्ज की आम्ही मतदान अधिकाऱ्यांच्याकडे घेऊन गेलो की आमचा हा अर्ज तुम्ही स्वीकारा की अशी अशी बोगस लोक आतमध्ये शिरकाव केलेला आहे आणि त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर आम्ही मतदान अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं. याचा राग महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आला असावा आणि त्यातून त्यांनी आम्हाला मतदान अधिकाऱ्यांना जाब न विचारता आम्हाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला. त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे काही अधिकारी असतील त्यांनी तुमची त्या ठिकाणी तक्रार स्वीकारली का? हो, नाही, आमची त्यांनी तोंडी तक्रार घेतली आणि सांगितलं की आम्ही ह्या लोकांना सह्या चेक केल्या तर थोड्या त्या सह्यांच्यामध्ये फरक दिसतोय, तफावत दिसतोय म्हटल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मतदान प्रतिनिधींना बाहेर काढलं. आता इथून पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका एवढीच आहे की जर ते जे अपक्ष उमेदवार जे सांगतायत की हे माझेच सह्या आहेत आणि माझीच लोक आहेत, तर मग ह्या लोकांनी जाहीर करावं की आम्ही सत्यजित सुरूडकर यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवारांचा प्रचार केला आहे हे तर जाहीर करावं, नाही तर आम्ही केलेला प्रकार बोगस आहे हे तर जाहीर करावं. या दोन्हीतलं एक कुठलं तर त्यांनी एक तरी बाब दाखवावं लागेल, नाही तर श्राद्ध घालावं लागेल. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की शरदचंद्र पवार जे गटाचे कार्यकर्ते आहेत किंवा जे लोक आहेत ते अपक्ष उमेदवारांचा प्रचार करतायत असं आपलं म्हणणं आहे का? नाही, आता अपक्ष उमेदवार स्वतःहून सांगतायत की जे पोलिंग एजंटला बसलेत ते सगळे माझे कार्यकर्ते आहेत आणि जे कार्यकर्ते आत पोलिंग एजंटला बसलेत त्यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा गमछा आहे, ते जयंत पाटील साहेबांच्या बरोबर त्यांचे फोटो आहेत, ते कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कारखान्यामध्ये परमनंट कामगार आहेत. म्हणजे जर जयंत पाटील साहेबांच्या कारखान्यामध्ये काम करणारी माणसं जर अपक्ष उमेदवाराचं काम करतायत याचा अर्थ असा आहे की त्यांनी सत्यजित सुरूडकरांचं काम न करता अपक्ष उमेदवार साळुंखेंचं काम केलं हे इथून सिद्ध होते. तर या ठिकाणी आपण हा प्रकार बघतोय की साखराळे गावामध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळाच या ठिकाणी प्रकार घडत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. साखराळे गावामध्ये जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते सत्यजित पाटील यांचं काम करत नसून ते त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराचं काम करतायत की काय अशी शंका या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी येते. आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यावरती तोडगा नेमका काय निघतोय. कॅमेरामन नितीन शिंदेसह विशाल लोंढे, AV9 मराठी, साखराळे.